पुरस्काराची नावं आपण इथे घोषित करूया. या सोहळ्याला आम्हाला पाहुणे लाभले आहेत. उत्कृष्ट अशा अभिनेत्री आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित अशा रोहिणीताई हट्टंगडी या समारोहाच्या प्रमुख अतिथी असणार आहेत. त्याचबरोबर कालनिर्णयचे संपादक जयराजजी साळगावकर असणार आहेत. त्याचबरोबर ठाणे अतिरिक्त उपायुक्त आमचे संदीपजी माळवी असणार आहेत. ही मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला लाभणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सांगीतिक एक मानवंदना असते. बाबांना आतापर्यंत राशिद भाई असतील, राशिद खान असतील किंवा शौनक अभिषेकी असतील, राहुल देशपांडे असतील, असे अनेक मान्यवर किंवा लावणीचे गणेश असेल किंवा शाहीर माळी असतील, अनेक लोकांनी तमाशा लोककलामध्ये सगळ्यांनी आलेले आहेत. पण यंदाचा हा वेगळा असणार आहे. दिल्लीवरून आम्ही कथ्थक परफॉर्मन्स, आता कोणीतरी प्रश्न विचारेल की दिल्लीवरूनच का, तर त्याचंही उत्तर नंतर देईल मी जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल. दिल्लीहून विशाल कृष्णा, श्री विशाल कृष्णा जे सितारा देवी आणि नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज आहेत. तर हा वंश, जसा आमचा वंश आम्ही पुढे घेऊन जातोय, तसा कथ्थकचा एक खूप मोठा वर्ग आहे आणि क्लासिकल नृत्यामध्ये एक वेगळं आयाम ज्यांनी क्रिएट केलं, बनवलं, ते सितारा देवी आणि गोपीकृष्ण यांचे वंशज विशाल कृष्णा हे परफॉर्म करणार आहेत. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात राहणारे आणि जगप्रसिद्ध असे ढोलकी सम्राट विजय चव्हाण आणि महाराष्ट्राची वाद्य इथे सादर होणार आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही त्यांना म्हटलं, आम्ही तुम्हाला उस्ताद म्हणू का? ते म्हणाले, नाही बाबा, उस्ताद एक ही है और वो है जाकिर हुसैन, तो मैं उनका छोटा भाई हूं. नंदेश, मी त्यांचा छोटा भाऊ आहे. पण तुम्ही इतकं मन मोठं आणि इतका मोठा कलाकार, पण त्याने स्वतःला कधी हे लावून घेतलं नाही. पण ते म्हणाले की मला श्री म्हणलंच तरी चालेल नंदेश. तर श्री मान्यवर तौफिक भाई कुरेशी हे चेंबेवर असणार आहेत आणि लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत याचा रिदमचा जो खेळ आहे आणि तिथे काहीतरी एक सादर करणार आहेत. ते मी आता सांगत नाही, कारण ते सरप्राईज आहे. आपण लोकांसाठी ते ठेवूया. ते सरप्राईज तिकडे सादर होणार आहे. तर त्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. आताच आमच्याकडे पासेससाठी लोक येऊ लागले. हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे सगळ्यांसाठी. त्यानंतर याचं सूत्रसंचालन करणार आहे डॉक्टर समीरा गुजर जोशी, जी नेहमीच आमच्यासाठी माझी छोटी बहीण आहे. आता आपण पुरस्कार ज्यांना प्रदान करणार आहोत, जे मानकरी आहेत, त्यांची आपण नावं इथे जाहीर करतोय. मी एक छोटं आणि एक स्पेशल आम्ही यामध्ये जे 15 जुलैला आम्ही करत असतो, पत्रकार मंडळींना मला सांगायला आवडेल, पण 15 जुलैला मी करू शकलो नाही कारण माझी बायपास झाल्यामुळे मी उठू शकलो नाही. आणि बाबाचा जे 15 जुलैला जन्मदिवस असतो, त्या दिवशी आम्ही आई आणि बाबाचा, त्या दिवशी आम्ही सहकार्याचा हात देत असतो. पण यावेळेस मला जमलं नाही. पण त्याची आम्ही पूर्तता या 26 नोव्हेंबरला करायचं ठरवलं. आणि 26 नोव्हेंबरला आम्ही काही आपल्या नाटक क्षेत्रातले काही बॅकस्टेजची मंडळी आहेत, काही रंगरंगोटी करणारे आहेत, काही सेट लावणारे आहेत. ही जी आर्थिक दृष्ट्या थोडीशी आता खूप बॅकस्टेजवाले आहेत. आम्ही सगळ्यांनाच तसं करत नाही, पण एक टप्प्याटप्प्यानं सगळ्यांचीच आपण पूर्तता कशी करता येईल, त्यामुळे फाउंडेशनच्या वतीने हा आर्थिक हात म्हणजे सहकार्याचा हात त्या बॅकस्टेज 5 ते 10 बॅकस्टेज कलाकार असणार आहेत. त्यांना आम्ही यावेळेस हा पाहुण्यांच्या हातून हा त्यांना आर्थिक मदतीचा सहकार्याचा हात आम्ही देणार आहोत. आता आपण पुरस्कारांकडे वळूया. पुरस्कारामध्ये सामाजिक पुरस्काराची खूप मोठी सामाजिक, जसं हिने म्हणाले की बाबाने सामाजिक क्षेत्रात पण खूप काम केलं आणि कलेच्या क्षेत्रातही काम केलं. तर सामाजिक क्षेत्रातला हा पुरस्कार जो आहे ते श्री गौरी सावंत, जे किन्नर समाजाच्या आहेत, श्री गौरी सावंत यांना सामाजिक पुरस्कार क्षेत्रातला पुरस्कार आपण देतो. त्याचबरोबर अभिनय क्षेत्रातला पुरस्कार आहे अभिनेत्री आणि निर्माती सुचित्रा बांदेकर. त्याचबरोबर तिचे पतिदेव, आमचे चांगले मित्र आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनाही हा जोडगोळीला आपण नेहमी दरवर्षी ते आपण एक नवीन हे काढलंय आणि सुरुवात केली आहे की जोडगोळी जी आहे या क्षेत्रातली त्यांना आपण द्यायचा. तर आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर
पुढचा पुरस्कार आहे हा नवोन्मेष पुरस्कार. आम्ही गेली 3-4 वर्षापासून एक तरुण जी या क्षेत्रातली काम करणारी आहेत, मग संगीतातली असतील, नाटकातली असतील, चित्रपटातली असतील, दिग्दर्शनातली असतील, आपण पूर्वी ओम राऊतला दिला होता. तर या वर्षी 2024चा नवोन्मेष पुरस्कार रोहित राऊत या गायकाला आपण देतो. त्याचबरोबर आपण लोककलेचा पुरस्कार हा तर असतोच, कारण बाबा लोककलेशी निगडीत हा लोककलेचा पुरस्कार लावणी सम्राज्ञी आणि जिने सर्वांना भुरळ घातली आहे अशा आमच्या सुरेखाताई पुणेकरांना हा लोककलेचा पुरस्कार यंदाचा दिला जातोय. त्याचबरोबर पत्रकार आणि लेखक म्हणून आम्हाला मागच्या वर्षी आलं होतं की तुम्ही पत्रकार लेखकांमध्ये पण काहीतरी एक नाव काढावं, आहे की नाही. तर मला छान वाटलं की यावेळेस हे नाव आहे ज्ञानेश महाराव. पत्रकार आणि लेखकामध्ये ज्ञानेश महारावांचं नाव आहे. आणि त्याचबरोबर आपण जीवन गौरव पुरस्कार क्रीडामधला आपण पुरस्कार दिला जातो. यंदा ते ऍड केल्यामुळे विसरले कदाचित. यावेळेस क्रीडामधला पुरस्कार ज्यांनी क्रीडा प्रशिक्षण दिलं ऑलिम्पिकसाठी किंवा एशियन गेम्ससाठी आणि आपल्या भारताला ब्रॉन्झ मेडल्स मिळवून दिले त्यांच्या विद्यार्थ्यांनी, त्या प्रशिक्षक श्रीमती दीपाली देशपांडे यांना आपण क्रीडा क्षेत्रातला पुरस्कार देतो. आणि आता जीवन गौरव पुरस्कार आपल्या सगळ्यांचे लाडके आणि खूप प्रदीर्घ काळ नाटक असेल, सिनेमा असेल, ऍड असेल, म्हणजे संगीत क्षेत्र असेल, काय नाही त्यांनी केलं तर ते नाव म्हणजे पुरुषोत्तम बिर्डे, म्हणजे आमचे पुरुदादा. त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार आम्ही प्रदान करतो. तर ही सगळी पुरस्काराची अशी घोषणा इथे झाली आहे असं मी जाहीर करतो. या पुरस्काराचं स्वरूप आहे शाल, श्रीफळ, त्यानंतर एक मानपत्र, विशेष पद्धतीचं मानपत्र, जे गेली 5 वर्ष मी एक वेगळी मला कल्पना सुचली. आणि जे डफ एक शाहिराची निशाणी असते त्याचा एक तो मान असतो, त्याचा एक ते काय म्हणतो हतियार असतं. तर त्या शाहिरी डफावर मानपत्र द्यायचं आम्ही ठरवलं, कारण बाबा आणि शाहीर आणि डफ हे फार समीकरण असल्यामुळे आणि कित्येक लोकांना ते आवडलंय. म्हणजे दिलीप प्रभावळकरांपासून, सुमित पासून, प्रशांत दामलेंपासून अनेकांनी त्यांनी म्हणाले तुला कल्पना कशी सुचली ही. तर ही कल्पना आपण सत्यात उतरवतो आणि डफावर हे मानपत्र दिलं जातं. आणि बाबांची प्रतिकृती असलेलं एक मानचिन्ह जे खूपच आम्हाला सगळ्यांना भावलेलं आहे, आपल्या सगळ्यांना भावलेलं आहे. आणि ते मानचिन्ह आपण या पुरस्काराचं स्वरूप इथे असतं. आणि हा कार्यक्रम काशीनाथ घाणेकर ठाणे इथे होणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता हा सोहळा रंगणार आहे. आणि हा सोहळा विनामूल्य असणार आहे. त्यामुळे इथे बाबाचं संगीत स्मृती असल्यामुळे हा आम्ही कुठेही 1 रुपया त्यातला घेत नाही. आम्हाला स्पॉन्सरर आहेत LIC,